नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल मराठे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याला टॅली प्राइम मध्ये डिस्काउंट कसा अप्लाय करायचा ते बघायचंय. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला आपल्या इनव्हॉइस मध्ये डिस्काउंट द्यायचा असेल तर डिस्काउंट कसा दिला जातो, किंवा आपल्याला डिस्काउंट मिळत असेल, आपण काहीतरी वस्तू परचेस केली आणि त्याचा आपल्याला डिस्काउंट मिळत असेल तर तो कसा अप्लाय केला जातो ते आपल्याला आज या व्हिडिओमध्ये शिकायचंय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Access denied. Access granted. मित्रांनो, आज आपल्याला डिस्काउंट बद्दल माहिती घ्यायची. आता डिस्काउंट जे ते दोन प्रकारचे असतात. एक असतो तुमचा ट्रेड डिस्काउंट आणि दुसरा असतो तुमचा कॅश डिस्काउंट. आता या दोघांमधला फरक काय, तर आपण याच्यामध्ये कॅश डिस्काउंट जो असतो तो नंतर अप्लाय केला जातो. म्हणजे आपण जो काही आयटम घेणार आहे, समजा आपण 10,000चा आयटम खरेदी केला, काहीतरी 10,000चा आपण परचेस केलं, त्याच्यावर आपल्याला 10% डिस्काउंट मिळतोय. तर आपण काय करणार, आधी ती एंट्री पास करणार 10,000 आणि मग त्याच्या खाली आपण एक डिस्काउंटचा लेजर बनवणार आणि त्याच्यामधनं 10,000मधनं 10% अमाऊंट लेस करणार. हा असतो आपला कॅश डिस्काउंट. पण जर समजा आपल्याला ट्रेड डिस्काउंटवर काम करायचे असेल तर ट्रेड डिस्काउंट मध्ये आपल्याला खाली अमाऊंट लिहायची नसते. तर जी काही आपली अमाऊंट असेल, समजा आपण 10,000चं परचेसिंग केलंय आणि त्याच्यावर 10% आपल्याला डिस्काउंट मिळतोय, तर तो डायरेक्टली आपल्याला जी काही आपली एक्झॅक्ट ऍक्च्युअल अमाऊंट असेल ना त्याच्यामधनं ते मायनस करायचे असतात. चला तर मग ते कसं करायचं ते आपण आता बघूया. सगळ्यात आधी क्रिएट मध्ये जाणार आणि आपण लेजर बनवून घेणार. आपण आता डिस्काउंट देतोय किंवा डिस्काउंट घेतोय, त्यासाठी आपल्याला डिस्काउंट लेजर बनवावं लागतील. पहिला लेजर बनवला आपण डिस्काउंट रिसिव्ड नावाचा एक लेजर बनवला. हा लेजर येणार. आता आपल्याला डिस्काउंट मिळतोय, रिसिव्ह होतोय, आपले पैसे वाचतायत, इनडायरेक्टली आपली होते ती इन्कम, म्हणून आपला हा लेजर येणार अंडर इनडायरेक्ट इन्कम टाइप मध्ये. ओके, एंटर सेव्ह केलं. त्याच्यानंतर समजा आपण विक्री करत असेल त्यावेळेस आपण कस्टमरला डिस्काउंट देत असणार, तर मग तो येणार आपला डिस्काउंट अलाउड नावाने. आता आपण डिस्काउंट दिला म्हणजे इनडायरेक्टली आपला खर्च झाला, म्हणून तो येणार आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये. एंटर. असे दोन लेजर आपण बनवून घेतले. आता काय करायचंय तर कॅश डिस्काउंट बघायचं आहे. आता कॅश डिस्काउंट बघायचा आहे म्हणून आपल्याला एक व्हाउचर एंट्री पास करावं लागेल. आपण व्हाउचर्स मध्ये आलो. परचेस आपण आधी डिस्काउंट घेऊ, त्याच्यानंतर मग डिस्काउंट देऊ. ओके, आता इथं हे जे ऍक्च्युअल बिल वगैरेचे ऑप्शन आहे हे आपल्याला नकोय, तर आपण आधी करून देऊ. त्यासाठी आपण जाणार फीचर्स मध्ये आणि याच्यामधून आपल्याला जे ऑप्शन्स नको आहेत ते आपण नो करून दिले. पुन्हा व्हाउचर्सला आलो. हे बघा आलं या पद्धतीने. चेंज मोड, समजा आपण अकाउंटिंग इन्व्हेस्ट केलं, आपल्याला डायरेक्टली यूज करायचं, आपल्याला कुठल्या प्रकारचं आयटम नाही दाखवायचं, डायरेक्टली 10,000वर 10% डिस्काउंट असं आपल्याला बघायचं असेल. ओके, मग ते आपण आयटम सोबत पण बघू, आपण आयटम सोबत बघू, त्याच्यानंतर जीएसटी सोबत बघू, पण ते पुढे बघू. आता सध्या आपण एक सिंपल डिस्काउंटची एंट्री कशी पास केली जाते ते आपण आज बघतोय, म्हणून आपण याला ऍज आयटम इन्व्हेस्ट मध्ये पास करू शकतो, किंवा तुम्हाला वाटलं तर आपण ऍज व्हाउचर मध्ये सुद्धा करू शकतो. मग त्याच्यामध्ये आधी काय करावं लागेल, आपल्याला आधी क्रेडिटची एंट्री पास करावं लागेल, त्याच्यानंतर डीआर मध्ये डेबिट साईडला, आणि मग जो काय आपल्याला व्हाउचर मध्ये डिस्काउंट मिळत असेल तो पुन्हा आपला येणार क्रेडिट साईडला. या प्रकारे आपण 3 एंट्री आपल्याला सीआरडीआर मध्ये जर आपण करतोय तर तिथं करावे लागतील. आता आपण आयटम इन्व्हेस्ट मध्ये करतोय, मग समजा आपण ज्याच्याकडनं परचेसिंग करतोय, परचेस बिल नंबर, कॅश मध्ये परचेस करतोय आपण, परचेस किती केलं, समजा आपण 10,000चं सामान परचेस केलं. आता इथं आपल्याला काय करायचंय, डिस्काउंट अप्लाय करायचं. तर आपण इथं घेणार डिस्काउंट. काय झालं, आपल्याला डिस्काउंट मिळतोय ना, कारण की आपण परचेस करताना आपल्याला डिस्काउंट येतोय, म्हणजे आपल्याला डिस्काउंट मिळतोय. मग त्यासाठी डिस्काउंट रिसिव्ड येणार. या ठिकाणी आपण टाकलं 1,000 रुपये. आता बघा डायरेक्टली असं 1,000 टाकायचं नाही. आपण जर इथं 10% कॅल्क्युलेट करून 1,000 डायरेक्टली मेन्शन केलं, तिथं काय होणार, एंटर केल्यानंतर बघा इथं खाली अमाऊंट काय होऊन गेली आपली 11,000 होऊन गेली. असं नको व्हायला. मग त्याच्यासाठी आपण काय करणार, इथं लिहिणार -10%. बघा आलं, या ठिकाणी बघा 9,000 रुपये. हा झाला आपला डिस्काउंटचा लेजर. एंटर. एंट्री पास केली. आपण आता बॅलन्स शीटला बघू. बघा बॅलन्स शीट बघितलं
प्रॉफिट लॉसला जर आपण गेलो, बघा इथं दिसेल आपल्याला आपण परचेस केलंय, हे बघा 10,000 आपलं ऍक्च्युअल व्हॅल्यू दिसते बघा, 10,000 दिसते, पण त्याच्यावर आपण 1,000 डिस्काउंट दिल्यामुळे आपले टोटल जे आपल्याला जी काय आपण देणार आहे सप्लायरला ते आपल्याला 9,000 असं, कारण की 10,000 हा कॅश डिस्काउंट, सॉरी कारण की 1,000 रुपये हा कॅश डिस्काउंट दिला, बरोबर. तसंच आपण विक्री करताना आपल्याला डिस्काउंट अप्लाय करायचे असेल तर काय करणार, व्हाउचर मध्ये सेम येणार इथं, सेल्स व्हाउचर कॅश मध्ये आपण सेल केला, सेल्स अकाउंटला समजा 10,000 आपण सेल केलं, इथं पण आपलं डिस्काउंट लावू 10%, हे बघा 10,000 मायनस 9,000 रुपये या पद्धतीने आपण पास करू शकतो, असं आपल्याला कॅश डिस्काउंट आपल्याला देतात. दुसरा असतो आपल्याकडे ट्रेड डिस्काउंट. हा ट्रेड डिस्काउंट मध्ये कधीच आपल्याला असं लेजर बनवण्याची गरज पडत नाही, म्हणजे तिथं आपल्याला दाखवावं नाही लागत. सहसा ट्रेड डिस्काउंट करताना त्या ठिकाणी आपण डिस्काउंट लेजर नाही शो करत. तो ट्रेड डिस्काउंट कसा घेतला जातो, व्हाउचर्स मध्ये जायचं, समजा परचेस करतोय आपण, परचेस बिल 1 हर्षल कडनं परचेस केलं, परचेस अकाउंट समजा 10,000, आता याच्यावर आपल्याला डिस्काउंट द्यायचा ना, तर आपण इथं डिस्काउंट रिसिव्ह डिस्काउंट अलाउड नाही यूज करणार. काय करायचं, 10% डिस्काउंट आहे ना, मग अमाऊंट लिहितानाच 9,000 लिहायचे. हा झाला तुमचा ट्रेड डिस्काउंट. म्हणजे कॅश डिस्काउंट जो असतो त्यासाठी आपल्याला सेपरेट लेजर्स बनवावे लागतात आणि त्याच्यानुसार एंट्री पास करावं लागते. ट्रेड डिस्काउंट मध्ये डिस्काउंटचा लेजर आपण शो करत नाही, कारण डायरेक्टली जे आयटम असेल, जे काही रेट असेल, आपला जे काही बिलिंग असेल, त्या बिलावर आपल्याला जेवढा डिस्काउंट द्यायचा असेल तो डिस्काउंट मध्ये आपण डायरेक्टली तेवढा पर्सेंटेज जे काही आपण देणार असेल तेवढे आपण मॅनेज करून देणार. जर असेल आपल्याला सेल करायचा ना करायचं असेल तर तिथं आपण सेम करायचं. सेल्स व्हाउचरला गेलो, सप्लायर 1 ला आपण सेल करतोय, सेल्स अकाउंट समजा आपण 10,000 सेल करतोय, याचा आपल्याला 20% डिस्काउंट द्यायचा आहे, तर खाली डिस्काउंटचं लेजर नाही घ्यायचं, डायरेक्टली 20% आता मायनस करायचं, टोटल बिल बनणार आपला 8,000. हा असतो आपला ट्रेड डिस्काउंट. आता आपण ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट याच्याबद्दल माहिती घेतली. तसंच आपल्याला जर वाटलं की आपल्याला पर्टिक्युलर आयटमवर डिस्काउंट द्यायचा असेल तसंही आपण करू शकतो. आपण ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, ऍक्च्युअल बिल सोबत आपण बघितलं होतं की आयटमवर जर आपल्याला पर्टिक्युलर आयटमला आपल्याला डिस्काउंट द्यायचा असेल पर्सेंट वाईज, किंवा एकावर एक आयटम फ्री द्यायचा असेल, म्हणजे 100% डिस्काउंट द्यायचा असेल, या सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओ बघितल्या होत्या. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. तुम्हाला जर आणखी डिटेलमध्ये माहिती हवी असेल की ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट आयटम मध्ये कसे पास केले जातात, विथ आयटम आपण ते कसे करू शकतो इनव्हॉइस मोड मध्ये, त्याच्यावर पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ मधली माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.